सिंधुदुर्ग जिल्ह्यात एलईडी मच्छीमारी विरोधात मच्छीमार संघटनांचं आंदोलन आता तीव्र झालं आहे. गेल्या काही वर्षांपासून एलईडी लाईटचा वापर करून मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जात असल्याचा आरोप स्थानिक मच्छीमारांकडून केला जात आहे. गेल्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनात एलईडी मच्छीमारीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र मत्स्य विभागाकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याने मच्छीमारांमध्ये नाराजी वाढली आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितलं की जर तात्काळ कारवाई झाली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल. दरम्यान गेल्या 8 दिवसात 13 बोटी पकडण्यात आल्याची माहिती समोर आली असली तरी मागील 7 ते 8 महिने कोणतीही कारवाई न झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. बंदी असतानाही एलईडी मच्छीमारी करणाऱ्या बोटी किनारपट्टीत कशा पोहोचतात आणि त्यांना कोणाचे पाठबळ आहे याची चौकशी करण्याची मागणीही करण्यात येत आहे. गेले 2 वर्षांमध्ये सातत्याने एलईडी मच्छीमारी करणाऱ्या बोटींनी धुमाकूळ घातलेला आहे आणि या संदर्भात आम्ही सातत्याने मत्स्य खात्याकडे इथले मच्छीमार मागणी करत होते, परंतु याला कुठल्याही मत्स्य खात्याने हे केलं नाही आणि म्हणून गेल्या 8 दिवसापासून मच्छीमार आंदोलन करतायत आणि म्हणून त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेने मोर्चा काढलेला आहे. आणि जर या संदर्भात कारवाई तीव्र झाली नाही तर आम्ही ह्याच्या स्वरूपात जास्त आंदोलन तीव्र करू. आज जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री आणि बरेचसे मंत्री जे येणार आहेत, मच्छीमारांची मागणी नाही, खरं तर आम्ही माननीय मुख्यमंत्री, माननीय मत्स्यमंत्री यांच्याकडे आम्ही सकारात्मक अजूनही आहोत की तुम्ही ह्या एलईडी धारकांना बंदी असताना किनारपट्टीवर कसे येत आहेत आणि त्यांना सत्ताधारी कोणाचे फोन येत आहेत, कोण त्यांना मातीशी घालायचा, तुम्ही मागोवा घ्या आणि या मच्छीमारांच्या विरुद्ध कारवाई तुम्ही तीव्र करा. मागील काही दिवसापासून एलईडी आता आपण बघितलं की आंदोलनाची सुरुवात झाल्यानंतर 8 दिवसामध्ये 13 बोटी पकडल्या. मग या आधी या का झाल्या नाहीत? 7-8 महिने ते करत होते आणि त्यामुळे या सगळ्या विरोधात जे काही हप्ते सुरू आहे ती थांबली तरच हे आंदोलन, तरच ही कारवाई तीव्र होईल.